सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर आणि त्यांच्या यात्रेचे मोठे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे। सिद्धेश्वर यात्रेचे धार्मिक महात्म्य सिद्ध करणाऱ्या विधी परंपरा आणि धार्मिक अनुष्ठान मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। यात सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वज हे समस्त सोलापूरकरांसाठी श्रद्धेचे प्रतीक आहे। तीच बाब लक्षात घेऊनच रेल्वे प्रशासनाने सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर नंदीध्वज आणि त्यास पेलणारे नंदी ध्वजधारक यांची प्रतिकात्मक शिल्प मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागावर बसवण्यात आला होता। पण नव्याने रेल्वे स्थानकाचे नूतनीकरणाचे काम करताना नंदी ध्वजधारकाचा पुतळा हटवण्यात आला। इतकेच काय तर तो पुतळा पार्किंगच्या जागेत एका कोपऱ्यात ठेवण्यात आला आहे। नंदी ध्वजधारक पुतळा हा सुरक्षित जागेत न ठेवल्यामुळे त्याची विटंबना आणि विद्रुपीकरण होत आहे। त्यामुळे सिद्धेश्वर भक्त आणि सोलापूरकरांच्या भावना दुखावण्याचे काम रेल्वे अधिकारी व प्रशासनाकडून होत आहे। नंदी ध्वजाची जी प्रतिकृती आहे, ज्या रेल्वे जिथं आपण प्रवेश करतो त्या मुख्य ठिकाणी न लावता इतर ठिकाणी लावल्यामुळे त्याचं पावित्र्य नष्ट होत आहे। की आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असो त्या आमचे सर्व पदाधिकारी आम्ही तिथं जाऊन त्या प्रत्येक ठिकाणी निरीक्षण केलं, परंतु ती प्रतिकृती जे आमचं दैवत आहे ते दैवाची जागा अपवित्र आहे। लोक तिथं कचरा टाकलेले आहेत, घाण टाकलेले आहेत। अशा ठिकाणी जर नंदी ध्वजाची प्रतिकृती लावली तर हजारो भक्तांच्या भावना दुखावतील। त्याच्या निषेधार्थ रेल्वे प्रशासनाला जागा करण्यासाठी या रेल्वेच्या DRMला शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवेदन द्यायला आलो आहोत। भविष्यात जर जागा नाही बदलली पण या DRMला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं योग्य पद्धतीने समाचार घेतला जाईल। या पुतळ्याची होणारी हेळसांड त्वरित थांबवावी आणि नंदी ध्वजधारकाचा पुतळा रेल्वे स्थानकासमोर सुस्थितीत पुन्हा स्थापन करावा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली। तसे निवेदनही देण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापूरच्या या रेल्वे प्रशासनाला एक निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी इथे आलो आहोत। रेल्वे प्रवेशद्वाराजवळ सोलापूरच्या ग्रामदैवताचं एक प्रतिकृती सिद्धरामेश्वर काठीची जी यात्रा असते त्या यात्रेचं एक प्रतिकृती लावण्यात आलेलं होतं। ते अतिशय चांगल्या पद्धतीनं लावण्यात आलेलं होतं, परंतु गेले अनेक दिवस आम्ही पाहतोय की ही प्रतिकृती पूर्णपणे काढून एका अडगळीत टाकल्यासारखं एका कोपऱ्यात टाकलेले आहेत। त्याची विटंबना मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे आणि सिद्धेश्वर भक्त आणि शिवसैनिकांना ही जी विटंबना आहे ती विटंबना आम्ही सहन करू शकत नाही। याच्या विरोधात आम्ही या रेल बाबूंना या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आहे। त्वरित त्या प्रतिकृतीकडे लक्ष द्या आणि पुनर्स्थापित करा। असं पुनर्स्थापित करा की एक ग्रामदैवत आहे, हे ग्रामदैवत आहे, सिद्धरामेश्वरांचे भक्त आहेत, शिवसैनिक आहेत, हिंदू मोठ्या प्रमाणामध्ये या सिद्धेश्वर यात्रेमध्ये सामील होतात। या सर्व यात्रेमध्ये सामील होणाऱ्या भविष्यामध्ये होणाऱ्या सर्व या भक्तांच्या भावना दुखावल्या असल्यामुळं प्रशासनानं त्वरित त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि त्याची पुनर्स्थापना योग्य स्वरूपात चांगल्या रीतीनं प्रवेशद्वाराजवळच करावं। आणि जर लवकरात लवकर हे जर नाही केलं तर आम्ही मात्र त्यांना आंदोलनाला त्यांनी सामोरे जावं। जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याच्यानंतर त्याला पूर्णपणे रेल प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देतो।